नमस्कार मित्रांनो, मी सुमित अस्तक, आम आदमी पार्टीकडून. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही गाडी आहे. ही गाडी पंचायत समितीमार्फत गावोगावी जाते, गावोगावी फिरते. हे गाडी अशी आहे की योजनेची कामं सांगतात की हे योजना निघली आहे, पण आपण बघू शकता इथं महाराष्ट्र सरकारचं नाव नाही, भारत सरकारचं नाव नाही. तर आता पहिल्यांदा हे मोदी सरकार हमी योजना मार्फत दाखवत आहे. पहिल्यांदा असे प्रधानमंत्री आपल्याला भेटले आहे की आपल्या पैशातून, जनतेच्या पैशातून हे स्वतःचा प्रचार कसा करत आहे. आजवरी राजीव गांधी प्रधानमंत्री बनले, पण त्यांनी कधी स्वतःच्या नावाचा प्रचार नाही केला. त्यांनी कधी असं नाही म्हटलं की राजीव गांधी हमी योजना, असं कधीच नाही म्हणलं. या अगोदर प्रधानमंत्री मनमोहन सिंग साहेब होते, त्यांनी कधी म्हटलं नाही की मनमोहन सिंग हमी योजना. आणि याच्या अगोदर नरसिंह राव पण कधी प्रधानमंत्री बनले, त्यांनी कधी हमी योजनेचं नाव अशा प्रकारे नाही दिलं. पण इथं आपले असे भारतातले पहिले प्रधानमंत्री, असे एकमेव प्रधानमंत्री आहेत ज्यांनी मोदी सरकारची हमी योजना असं दाखवलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि सोबतच इकडे हे पशुस्वास्थ्य योजनेकरिता व्हॅन आहे. तुम्ही बघू शकता. एका काळी उद्धव ठाकरे साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. वाटलंच तर त्यांनी इथं ठाकरे पशुस्वास्थ्य योजना असं त्यांनी आपल्या नावाचा प्रचार केला असतात, पण त्यांनी असं केलं नाही. त्यांनी इथं मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना असं त्यांनी लिहिलं आहे. हे आपल्या पैशाचा वापर काय होत आहे ते तुम्ही बघू शकता आणि विचार करू शकता. इकडे या. आणि मोदी साहेब असे आहेत की बघू शकता. हे फोटो बघा. मोदी साहेबांना स्वतःचा कलर प्रिंट ठेवला आणि बाकीचे जनतेचा फोटो आहे. आता माहित नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळालं की नाही मिळालं हे माहित नाही, पण बघू शकता बाकीच्या ब्लॅक अँड व्हाईट करून ठेवलं, पण स्वतःचा फोटो कसा चमकवायचा आहे, कसा कलर मध्ये ठेवायचा आहे ते बघू शकता तुम्ही. आणि हे बघू शकता इथं लहान मुलगी आहे, इथे लेडीज आहे आणि जेंट्स पण आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळाला असं त्यांना दाखवायचं आहे. एका काळात एक आपलं राजस्थानचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा एक व्हिडिओ, फोटो व्हायरल झाला होता की त्यांना हे योजनेचा लाभ मिळाला आहे मोदी सरकारकडून. पण जेव्हा रियालिटी झाली, जेव्हा पत्रकारांकडून माहिती पडलं आणि त्यांचं स्टेटमेंट आलं, तर त्यांनी सरळ सांगितलं की या योजनेचा लाभ आम्हाला कधीच झालेला नाही आणि हे पूर्ण योजना फसवेगिरी आहे बा, म्हणून हे माझ्या नावाचा दुरुपयोग करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तरी आता तुम्ही जागृत आहात, आजकालचे लोक जागृत आहात. तुम्ही विचार करा आणि समजा की आपल्या पैशाचा, जनतेच्या पैशाचा कसा गैरवापर होत आहे. धन्यवाद.